हेडलाईन्स प्रायोजक सर्वोत्तम मसाले रामबंधू मसाले। शेतकरी कामगार पक्षाचा आज 78वा वर्धापन दिन। राज ठाकरे, संजय राऊतांसह मवियाचे नेते येणार एकाच मंचावर। स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग। उद्योग आणि व्यापारात दबाव पाहायला मिळतोय। इथे दादागिरी घुसलीय, मात्र ही मानसिकता संपवल्याशिवाय पुण्याचा विकास होणार नाही। एका कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान। तुळजाभवानी मंदिरातली शस्त्रपूजनाची तलवार गहाळ झाल्याचा पुजाऱ्यांचा आरोप। खजाना खोलीतून तलवार गायब झाल्याचा दावा। पुजाऱ्यांच्या आरोपानं एकच खळबळ। तुळजाभवानी मंदिरात जीर्णोद्धाराच्या कामामुळे देवीच्या गाभाऱ्यातून भाविकांना दर्शनाला बंदी। जीर्णोद्धाराच्या कामामुळे सध्या भावनी शंकर मंडपातून मुखदर्शन सुरू। अमरावतीतील चिखलदऱ्यात गाणी गाण्यावरून पर्यटकांमध्ये तुफान राडा। जिप्सी चालकांकडून पर्यटकांना मारहाण, व्हिडिओ व्हायरल। चिखलदऱ्याच्या पंचबोल पॉइंटवर जिप्सी चालकांकडून पर्यटकांना मारहाण। गाणी गाण्यावरून पर्यटकांमध्ये झालेल्या वादात जिप्सी चालकांची उडी। बुद्धिबळ विश्वकप विजेत्या दिव्या देशमुखचा आज महाराष्ट्र शासनाकडून नागरी सत्कार। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नागपुरात विशेष सत्काराच्या कार्यक्रमाचं आयोजन। गडकरीही राहणार उपस्थित। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसी दौऱ्यावर। तब्बल 2183 कोटींच्या 52 प्रकल्पाचं करणार लोकार्पण आणि भूमिपूजन। न्यूयॉर्कमधील पुरामुळे मोठं नुकसान। ब्रुकलिनमधील सबवे स्टेशनवर प्रवासी अडकले, तर बसमध्येही शिरलं पुराचं पाणी। मध्ये सगळ्यांचं स्वागत। दौंडच्या यवतमधील परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर आली आहे। पोलिसांनी जाळपोळ प्रकरणातील 15 ते 20 जणांना ताब्यात घेतलेलं आहे। पहाटेच्या दरम्यान पोलिसांकडून सगळी माहिती घेतली गेली आणि त्यांना ताब्यात घेण्यात आलं। एका सोशल मीडियावरील पोस्टमुळे या भागात तणाव निर्माण झाला। आक्षेपार्ह स्टेटस टाकल्याच्या आणि पोस्ट टाकल्याच्या वादातून 2 गटात राडा झाला। यामध्ये जाळपोळ सुद्धा झाली होती। पोलिसांनी वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणली। सध्या या परिसराला पोलीस छावणीचं रूप आलेलं आहे। काल दिवसभर यवतमधले सगळे व्यवहार ठप्प होते। आज सुद्धा पहिल्या सत्रात अनेक दुकानं, बाजारपेठा सगळं यवतमधलं बंद आहे। काही जण जाणीवपूर्वक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। यवतमध्ये आता तणावपूर्ण शांतता आहे। संपूर्ण परिस्थिती नियंत्रणामध्ये आलेली आहे। पोलिसांचा चोख बंदोबस्त पूर्ण यवत असेल आणि यवतच्या संपूर्ण परिसरामध्ये। आपल्यासोबत SP सर आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। सर, काय म्हणाल, कालची परिस्थिती पाहता, गेल्या 4-5 दिवसापासूनची परिस्थिती पाहता आजची परिस्थिती काय आहे? पूर्णपणे नियंत्रणात आहे का? हो, काल हे जे घटना आहे जवळपास 12:30चे दरम्यान सुरू झाली आणि पूर्ण घटनाक्रम जे आहे ते 2 वाजेपर्यंत एकदम शांत करण्यात आला होता। कोणालाही कुठल्या प्रकारची इजा झाली नाही आहे। हां, ज्या ठिकाणी ते तरुणाचे काही ग्रुप गेले होते त्या ठिकाणी काही तोडफोड करण्यात आली होती। त्याचे पंचनामे वगैरे करण्यात आलेले आहे। सध्यापर्यंत काही लोक आमचे ताब्यात आहे, त्याच्यावर कायदेशीर कारवाई करीत आहोत आम्ही। गुन्हे दाखल झालेले आहे आणि रात्री चोखपणे बंदोबस्त पोलिसाचा लावला होता। त्यामध्ये आमचे फिक्स पॉईंट, पेट्रोलिंग आणि ते सिनियर ऑफिसरसुद्धा पेट्रोलिंग करत होते। आतासुद्धा आमचा बंदोबस्त त्या ठिकाणी आहे। 163 BNSS जे आहे त्याची प्रोहिबिटरी ऑर्डर्स लागू करण्यात आलेले आहे।
आणि गावाचे लोकांबरोबर सुद्धा आमचा जे डायलॉग आहे ते चालू आहे. ज्येष्ठ नागरिक असू द्या किंवा गावाचे वरिष्ठ नागरिक असू द्या, लोकप्रतिनिधी असू द्या, त्याच्याबरोबर डायलॉग चालू आहे आणि गावात पूर्णपणे शांतता आहे आणि लोकांकडून सहकार्य भेटत आहे. हा जे एक इमोशनल इमिडिएट त्याला रिॲक्शन होता ते वेळेस त्याला जे इंटरव्हीन करण्यात आला प्रशासन आणि पोलिसातर्फे, त्याचा प्रतिसाद चांगला मिळाला आहे. आणि आज रोजी सुद्धा आमची पेट्रोलिंग बंदोबस्त सध्या राहणार आहे, प्रिव्हेंटिव्ह ऑर्डर्स लागू आहे. सर, एक सगळ्यात महत्त्वाचं, आतापर्यंत किती जणांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि आता आपला पुढचा तपास कशा पद्धतीने सुरू आहे? सध्यापर्यंत 20पेक्षा जास्त लोक जे आहे ते आमच्या ताब्यात आहे. अजून काही लोकांची आयडेंटिफिकेशन आणि व्हेरिफिकेशन करून त्याच्यावर कारवाई करीत आहोत आम्ही. सर, एक मुद्दा महत्त्वाचा आहे, कारण हा यवतचा जर इतिहास पाहिला की इथे सगळीच लोक, म्हणजे दोन्ही गटाची जी लोक आहेत किंवा समाजाची लोक आहेत ते खूप गुण्या गोविंदाने एकत्र राहतात अनेक वर्षापासून. एक 40 वर्षापूर्वीची गोष्ट जर पाहिली सोडली तर कधीच कोणती अशी घटना घडली असं काय नक्की घडलं गेलंय? आपण पाहतोय की बाहेरची लोक इथे खूप मोठ्या प्रमाणात येत आहेत. पुण्यासारख्या शहरामध्ये राहणं शक्य नाही, ती लोक इकडे येऊन फार यामध्ये इन्व्हॉल्वमेंट होते का? बघा, या गोष्टीवर असा कमेंट करणे माझ्यासाठी सध्या योग्य नाही आहे, कारण त्या गोष्टीचा पूर्णपणे अनालिसिस केल्याशिवाय मी कमेंट करू शकत नाही. परंतु हां, एक गोष्टी आहे की जे सोशल फॅब्रिक आहे, सोशल फॅब्रिकचा अनालिसिस जे आहे ते सर्वांनी केला पाहिजे की जे परिस्थिती आहे हळूहळू कोणत्या मार्गाने जाऊ लागली आहे. आणि त्यामध्ये हे काही एका कम्युनिटीच्या एका घटकाबद्दल नाही, प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे की कायदा व सुव्यवस्था. आता आम्ही फंडामेंटल राईट्स प्रत्येकाला पाहिजे, पण फंडामेंटल ड्युटीज कोणाला नको इथे, ही एक प्रश्न समोर दिसत आहे की नागरिकाने ज्यावेळी ते आपले हक्काबद्दल बोलत आहे त्यावेळी त्याची ड्युटीसुद्धा आहे. समाजामध्ये पीस ठेवणे, इंडिव्हिज्युअलची डिग्निटी मेंटेन करणे, हे जे आमची मूळ सामाजिक जबाबदारी आहे एक चांगले नागरिक होण्याची, ते प्रत्येकाने समजून घ्यायचे. ते एज्युकेशन आता लोकांचा झालेला आहे, आधी एज्युकेशन पण कमी होता, आता लोकांनी सगळे मॅट्रिक आहे, ग्रॅज्युएट आहे. तरी असे प्रकारचा जर होत असेल तर मला वाटतं की हे समाजाची पद्धतीने आणि सामाजिक मनोविज्ञानाची पद्धतीने ह्याचा अनालिसिस सर्वांनी केला पाहिजे, इंटेलिजन्सियाने सुद्धा केला पाहिजे. आणि विशेष करून प्रत्येक नागरिकाने हे विचार केला पाहिजे की समाजाप्रती माझी जबाबदारी आहे आणि समाजामध्ये शांतता राहिली तरी जे आहे ते गाव, ते शहर, तो राज्य आणि अख्खा देश जे आहे ते पुढे जाणार आहे. असा आता 2 दिवसापासून तिथे प्रोहिबिटरी ऑर्डर आम्ही कालपासून लावले आहे. ये जा करण्याचे लोकांचे प्रॉब्लेम्स आहे, लोकांना उचलले. आता ज्याच्यावर गुन्हे दाखल झालेले आहे त्याचे पासपोर्ट तयार करण्यामध्ये अडचण येणार आहे, सरकारी नोकऱ्या भेटण्यामध्ये अडचण येणार आहे. तर हे विचार सर्वांनी केला पाहिजे. हे विचार केला जात नाहीये म्हणून असे प्रकारचे परिणाम भोगावा लागते. या घटनेमध्ये देखील जो एक आरोपी आहे तो देखील म्हटलं जाते की संगमनेरचा आहे, पण तो तिकडचा देखील नाही असा काहीतरी येतो, तेही बाहेरचे आहेत. अशी इन्व्हॉल्वमेंट त्या हिशोबाने झाली नाही. इथे मला वाटते काही आपल्याला जे इन्फॉर्मेशन आहे त्यामध्ये थोडा तफावत आहे. त्या गोष्टीवर मी सध्या असा कमेंट नाही करू शकत, कारण कोण कुठून आणि कुठे बसलेला आहे त्यामध्ये, तो किती वर्षापासून कुठे आहे, त्यामध्ये त्याचे लोकल राहणारे लोकांबरोबर काय संबंध आहे ते सगळ्याचा तपासाचा मुद्दा आहे. त्यावर आम्ही योग्य पद्धतीने